जय गजानन हा सोहळा आहे ना 11 तारखेपासून आहे। वर्णा येथे वर्णा रोहणा हे नियोजन करणारे बी खूपच चांगले आहे। हे सर्व महिला जमल्या ना तर भाग्य समजा हे महिला मंडळचं बी आणि पुरुष मंडळीचं बी। शेगाव नगरी जशी दुमदुमते हे गजानन महाराज मूर्तीची स्थापना करणं आहे। हे नगर प्रदक्षिणा घातली आहे पूर्ण गावाला मूर्तीची। आता हे आहे ना जसं पंढरपूर असं वाटते, जसं पंढरपूर आहे का शेगाव आहे, दुमदुमली नगरी सगळी। जय गजानन माऊली। आमचे बऱ्याच दिवसापासून स्वप्न होते की आपल्या गावामध्ये हे प्राण प्रतिष्ठा आमची बरेच दिवसापासून स्वप्न होते। तरीही आमचं गजानन महाराजांनी कृपा ऐकली आणि आमची इच्छा पूर्ण केली। गजानन बाबाचे खूप उपकार आहेत आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण झाली। प्राण प्रतिष्ठा मिरवणूक चालली आहे। सगळ्यांनी याचा आनंद सोहळा खूप उत्साहात पार पाडित आहे। तरीही असेच आम्हाला सर्व गावकरी किंवा खेड्यापाड्यावरचे सर्व पंचक्रोशीतील भक्त परिवार आम्हाला सहकार्य करत आहे। असं सर्वांनी सर्वांना धन्यवाद आणि सर्वांनी आम्हाला असंच सहकार्य करावं ही आमची गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे। जय गजानन माऊली। आमच्या पंचक्रोशीमध्ये गजानन महाराजांच्या ज्या दिंड्या येतात त्या दिंड्यांना थोडंफार म्हणजे त्यांना विसावा आणि अन्नदान या संकल्पनेतून 15 वर्ष झाले त्यांनी ते सुरू केलं। पहिले छोट्या छोट्या प्रमाणावर होतं आणि आता खूपच भव्य आणि दिव्य अशा प्रमाणावर तिथे दिंड्या पण भरपूर येतात, विसावा घेतात आणि त्यांचे तिथे मुक्काम करतात। आणि ते पण म्हणजे जाताना त्यांच्या प्रतिक्रिया पण खूप चांगल्या असतात की अशी एवढी छान व्यवस्था। आम्हाला असं वाटते की आपण श्री गजानन महाराज शेगाव यांच्याच भक्त निवास मध्ये आलेला आहो का। आणि आमच्या जे खेड्यापाड्यातील लोक आहे त्यांनी अगदी अशा छोट्या प्रमाणावर 25 जरी लोक आले तरी ते बायांना बोलावून त्यांना बेसन पोळी देऊन त्यांना असे जेवण देत होते। आता ते त्यांच्या संकल्पनेतून खूप मोठं तिथे आता मंदिराची स्थापना झालेली आहे आणि 7 दिवस झाले रामकथेचं आयोजन केलेलं आहे। आणि त्या मंदिरामध्ये आतापर्यंत अशी मूर्ती नव्हती आणि त्यांनी आता छान मूर्ती पण आणलेली आहे। अन्नदाते पण खूप आहे आणि त्याला सरळ हाताने वर्गणी करणारे पण खूप आहेत। त्यामुळे तिथे आता मूर्ती आणलेली आहे आणि उद्या त्याची प्राण प्रतिष्ठा आहे। आणि आज त्याच्या उद्याच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्त प्रदर्शना सुरू आहे आणि उद्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम पळसखेडचे महाराज चैतन्य शास्त्रीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे। आणि उद्या महाप्रसादाचं पण आयोजन केलेलं आहे। तरी सगळे भाविक भक्तांनी एकदा रोडवर आहे आणि असं म्हणजे रोडवरच आहे, त्याच्यामुळे कोणी पण याला एकदा भेट द्यावी आणि पाहावं। कारण हे सगळं शेतकऱ्यांचं कष्टाच्या पैशातून झालेलं आहे आणि तिथे आल्यानंतर 2 मिनिटं असं वाटते की आपण इथे शेगावलाच आलेलो आहोत।